मध्ये जोडणारे दुवे हा मुद्दा आपण समजून घेणार आहोत। यामध्ये जोडणारे दुवा म्हणजे नेमकं काय आणि जोडणारे दुवे काय आहे। आपल्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 6 वर असं दिलेलं आहे की 3 तुम्हाला प्राणी दिलेले आहेत। एक डकबिल प्लॅटिपस आहे, त्यानंतर दुसरा आहे लंगफिश आणि तिसरा आहे पेरिपॅटस। या 3 प्राण्यांचं आपल्याला निरीक्षण करा असा तिथे प्रश्न सुद्धा दिलेला आहे। आणि हा प्रश्न पाहत असताना आपण यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे आकृतीचे निरीक्षण करा किंवा चित्राचे निरीक्षण करा व त्यावर आलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा। तुम्हाला 1.9 यावर प्रश्न जर विचारायचा असेल तर काय विचारला जाऊ शकतो, तर चित्रातील प्राणी काय संबोधित करतात किंवा काय संबोधित करतात किंवा चित्रातील प्राण्यावरून आपल्याला उत्क्रांतीचा कोणता पुरावा मिळतो। तर आपलं उत्तर असलं पाहिजे जोडणारे दुवे असा प्रश्न आहे। जोडणारे दुवे म्हणजे नेमकं काय, तर जोडणारे दुवे म्हणजे काही वनस्पती व प्राणी असे आहेत की त्यांची शारीरिक लक्षणे अशी असतात की जी 2 गटाशी जोडणारी असतात। काही वनस्पती पण आहेत, काही प्राणी पण आहेत। तर प्राण्यामध्ये अशी काही उदाहरणं आहेत, पेरिपॅटस नावाचा आहे। तुम्हाला 6व्या प्रकरणामध्ये सुद्धा एक बॅरॅनोग्लॉसिस नावाचा सुद्धा एक प्राणी संग्रह जो आहे त्यामध्ये तुम्हाला याचा संदर्भ येणार आहे 6व्या प्रकरणामध्ये। त्यामध्ये हा जोडणारा दुवा म्हणजे नेमकं काय, तर जोडणारे दुवे म्हणजे काय ची व्याख्या आपल्याला समजून घ्यायची आहे, त्याची उदाहरणं समजून घ्यायची आहेत। आणि जोडणाऱ्या दुव्याची व्याख्या काय पहा, 2 गटातील वनस्पती व प्राणी यांच्यातील शारीरिक लक्षणे म्हणजे शारीरिक लक्षणे अशी असतात की जी 2 भिन्न गटाशी संबंध जोडत असतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, जोडणारे दुवे असे म्हणतात। जोडणारा दुवा म्हणजे 2 प्राणी गटाशी संबंध दर्शवणारा प्राणी, त्याला आपण म्हणू की जोडणारा दुवा। यामध्ये पेरिपॅटस, डकबिल प्लॅटिपस आणि लंगफिश। आता हा लंगफिश जरी मासा जरी असला तरी हा मासा जरी असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो। फुफ्फुसाद्वारे श्वसन करणे यावरून तो सस्तन प्राणी आणि सरीसृप प्राणी या 2 गटाशी तो संबंध दर्शवणारा आहे, म्हणून हा लंगफिश हा जो आहे हा जोडणारा दुवा म्हणून ओळखला जातो। तर मग कोणाचा दुवा आहे जोडणारा, तर उभयचर आणि मत्स्य या दोघांचा जोडणारा दुवा आहे। म्हणजे उभयचर ही मत्स्यापासून उत्क्रांत झाली असावी असा पुरावा हा दर्शवला, म्हणून हा उत्क्रांतीचा पुरावा मानण्यात आलेला हा जोडणारा दुवा आहे। हा झाला लंगफिशच्या बाबतीत। आता पेरिपॅटस बाबतीत आपल्याला जर सांगायचं असेल तर पेरिपॅटस हा प्राणी वलयिक प्राण्याप्रमाणे म्हणजे गांडुळाचा जो काही संघ आहे त्याप्रमाणे गांडुळाच्या शरीरावर जसे खंडीभूत पातळ उपचर्म असतं आणि पार्श्वपादासारखे अवयव यासाठी दिसून येतात, तसेच या प्राण्यामध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे यांना श्वासनलिका आणि खुली रक्त अभिसरण संस्था या पेरिपॅटस प्राण्यामध्ये आढळते। म्हणून यावरून असं लक्षात येतं की हा जोडणारा दुवा आहे। मग कोणत्या 2 गटाचा जोडणारा दुवा आहे, तर हा संधिपाद प्राणी हा जो आहे आणि ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी या 2 गटाचा जोडणारा दुवा म्हणजे काय, तर हा आहे पेरिपॅटस। म्हणजे पेरिपॅटस हा कोणाचा दुवा आहे, ॲनिलिडा आणि संधिपाद प्राण्यामधला जोडणारा दुवा आहे। ह्या जोडणारा दुवा यापैकी असणारा हा पेरिपॅटस आहे। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे डकबिल प्लॅटिपस। आता डकबिल प्लॅटिपस हा जे काय उदाहरण सांगितलं जातं, तर हा डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो। म्हणजे आपल्याला माहिती की सरपटणारे जे प्राणी आहेत, सरीसृप संघातील जे प्राणी आहेत, हे प्राणी सहसा अंडी घालतात आणि यांच्या शरीरामध्ये दुग्ध ग्रंथी नसतात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत। परंतु डकबिल प्लॅटिपस हे असं उदाहरण आहे की हा जो प्राणी आहे तर हा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु मात्र त्यांच्या पिल्लांना तो काय करतो, त्यांच्या पिल्लांना तो पाजतो। म्हणजे तो त्याच्या शरीरावरती दुग्ध ग्रंथी आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सस्तन प्राण्यांच्या शरीरावर जसे केस असतात तसेच दुग्ध ग्रंथीही असतात, अशी लक्षणं यामध्ये आढळतात। म्हणजे सस्तन प्राण्याची लक्षणं आहे की शरीरावरती केस असणं आणि दुग्ध ग्रंथी असणं हे या सस्तन प्राण्यांच्या बाबतीत दिसून येणारं लक्षण आहे। आणि हेच लक्षण आपल्याला डकबिल प्लॅटिपस प्राण्यामध्ये दिसून येतं। डकबिल प्लॅटिपस प्राणी हा सरीसृप प्राण्याप्रमाणे त्याचं लक्षण आहे, ते शारीरिक लक्षण आहे, परंतु तो मात्र सस्तन प्राण्याशी संबंध दर्शवणारा प्राणी आहे, म्हणून
या डकेबल प्लॅटिपसला जोडणारा दुवा म्हणून ओळखला जाणार आहे. म्हणजे हा कोणत्या दोन गटाचे संबंध दर्शवणारा आहे, तर हा दर्शवणारा संबंध दर्शवणारा जो आहे, तर हा सरीसर्प आणि सस्तन प्राण्यांशी संबंध दर्शवणारा हा डकेबल प्लॅटिपस आहे. लंगफिश आपल्याला माहिती आहे, लंगफिश हा उभयचर आणि मत्स्य म्हणजे उभयचर आणि मत्स्य या गटाशी संबंध दर्शवणारा. म्हणजे कोणत्या गटाशी कोण दर्शवतं, यामध्ये पॅरिपेटस आपण सांगितलं की ॲनिलिडा संघाचा याचा जो संबंध आहे, तर हा कोणत्या गटाशी संबंध दर्शवतो, तर हा संधिपाद प्राण्याशी दर्शवतो. संधिपाद प्राणी आपल्याला माहिती आहे, आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये 6व्या प्रकरणामध्ये याचा विचार करणार आहोत. डकेबल प्लॅटिपस हा दुग्धग्रंथी आणि शरीरावरची केस म्हणजे सस्तन प्राणी आणि सरीसर्प प्राणी या संघाशी म्हणजे संबंध दर्शवतो. म्हणून आपण या प्राण्याला हा जो काही प्राणी आहे, तर हा प्राणी हा जो प्राणी आहे, तर हा प्राणी सरीसर्प आणि सस्तन प्राणी या दोन गटाचा काय करतो, संबंध दर्शवणारा डकेबल प्लॅटिपस आहे. आणि हा उभयचर आणि मत्स्य या दोन प्राणी संघाशी दोन गटाशी संबंध दर्शवणारा हा जोडणारा दुवा आहे. आपल्याला यावरती प्रश्न जर विचारायचे असतील तर कसे विचारले जाऊ शकतात, तर जोडणारे दुवे म्हणजे काय, व्याख्या लिहा, उदाहरणामध्ये आपल्याला सांगावं लागेल. पेरिपेटस हा प्राणी हा ॲनिलिडा संघाशी आणि संधिपाद प्राण्याशी संबंध दर्शवणारा प्राणी आहे. म्हणजे पेरिपेटस या संघातील प्राणी म्हणजे पेरिपेटस हा प्राणी हा वलय प्राण्याप्रमाणे खंडीभूत त्याचं शरीर असतं आणि पातळ उपचर्म पार्श्वपादासारखे अवयव असतात की जे ॲनिलिडा संघाशी प्राण्याशी दर्शवतात, परंतु त्याच्या शरीरावरचे असणारे पार्श्वपाद हे संधिपाद प्राण्याप्रमाणे दर्शवतात. म्हणून हा पेरिपेटस हा ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी यांच्यामधला जोडणारा दुवा आहे. डकेबल प्लॅटिपस मध्ये आपल्याला सांगत असताना डकेबल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे, तर हा सरीसर्प प्राण्याप्रमाणे सरपटणारा प्राणी आहे. परंतु मात्र सरपटणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अंडी घालतो, परंतु मात्र हा याच्या शरीरामध्ये सरीसर्प प्राण्याप्रमाणे याच्या शरीरामध्ये अंगावरती केस असतात आणि याच्या शरीरामध्ये दुग्धग्रंथी आहेत. म्हणून हा जो आहे, तर हा सरीसर्प प्राणी संघाशी आणि सस्तन प्राण्याशी यांच्याशी जोडणारा दुवा हा डकेबल प्लॅटिपस हे आपलं उदाहरण सांगतात. लंगफिश हा मासा जरी असला, परंतु मात्र हा लंग मीन्स फुफ्फुसाद्वारे काय करतो, श्वसन करतो. म्हणून या सस्तन प्राणीप्रमाणे तो श्वसन करतो. सरीसर्प प्राण्याप्रमाणे सस्तन प्राण्याप्रमाणे हा लंगफिश हा श्वसन करत असतो. म्हणून याला फुफ्फुसाचा असणारा हा आहे आणि त्याद्वारे तो श्वसन करत असल्यामुळे उभयचर आणि मत्स्य या दोघांचा जोडणारा दुवा आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आता यावरून आपल्याला काय पुरावा मिळतो, तर कोण कणापासून उत्क्रांत झाले असावे. सस्तन प्राणी हे सरीसर्प प्राण्यापासून उत्क्रांत झाले. सस्तन प्राणी हे सरीसर्प प्राण्यापासून उत्क्रांत म्हणजे मत्स्यापासून उभयचर आले, उभयचरपासून सरीसर्प बनले आणि सरीसर्पापासून सस्तन प्राणी. हे अशा प्रकारे म्हणजे उत्क्रांतीच्या ओघामध्ये या प्रकारचे बदल हे दिसून आलेले आहे. 6वा पुरावा यानंतरचा आहे भ्रूणविज्ञान विषयक पुरावा. आता भ्रूण कशाला म्हटलं जातं, तर भ्रूण हे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही म्हणजे जेव्हा प्राणी व वनस्पती यांच्यामध्ये भ्रूण निर्माण हा होत असतो, म्हणजे हा लैंगिक प्रजननामध्ये जेव्हा दोन पेशी युग्मक पेशी यांचा संयोग होतो आणि भ्रूण पेशी तयार होते. या भ्रूणापासून सजीव जन्माला येतो, त्याच्या विकासाच्या अवस्था ह्या वेगवेगळ्या असतात. यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 1.10 यामध्ये आकृती दिलेल्या आहेत. ह्या आकृत्या पहा. या आकृतीमध्ये तुम्हाला असं दिसतंय की 3 अवस्था दिलेल्या आहेत. पहिली अवस्था दिलेली आहे, दुसरी अवस्था दिलेली आहे आणि तिसरी अवस्था दिलेली आहे. रोमनांकाने ह्या दर्शवलेल्या ह्या अवस्था आहेत. तर यामध्ये आपल्याला 8 प्राणी दिलेले आहेत. पहा, यामध्ये आपल्याला 8 प्राणी दिलेत. मासा, सॅलेमेंडर,
कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य. एकूण आपल्याला या ठिकाणी आपल्याला 8 आपल्याला प्राणी दिलेले आहेत. तर या प्राण्याच्या प्रारंभिक अवस्थेचा जर आपण विचार केला तर यांचा भ्रूणामध्ये खूप साम्य आहे. पृष्ठवंशी प्राण्याच्या भ्रूणाच्या वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला या ठिकाणी आहेत. तर यामध्ये याचा अभ्यास केल्यानंतर प्रारंभिक अवस्थेमध्ये यांच्यामध्ये खूप साम्य आढळते आणि विकासाच्या टप्प्यामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये प्राण्याचे पूर्वज हे एक असावे असा आपल्याला यामध्ये निर्देश मिळतो. मित्रांनो, आपण चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी मांडलेला निसर्ग निवडीचा सिद्धांत आपण पाहणार आहोत. चार्ल्स डार्विन संबंधी आपण थोडीशी माहिती बघूया. शास्त्रज्ञांचा परिचय जरी तुम्हाला परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे यावर्षीकरिता, परंतु आपल्या या शास्त्रज्ञाविषयी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 आणि 1882 यांचा मृत्यू आहे. या काळामध्ये या इंग्लिश वैज्ञानिकाने, इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत. त्यालाच आपण निसर्ग निवडीचा सिद्धांत म्हणतो. आणि हा निसर्ग निवडीचा सिद्धांत काय आहे, यांनी असं दाखवून दिलं या सिद्धांतानुसार सजीवाच्या सर्व जाती ह्या एका समान पूर्वजापासून बनलेल्या आहेत. म्हणजे या पृथ्वीचा निर्माता दुसरा कोणी नसून पृथ्वी ही उत्स्फूर्तपणे पृथ्वीवरती वातावरणातील बदलामुळे जे सजीव निर्माण झाले, हे सजीव समान पूर्वजापासून निर्माण झाले आणि त्यांच्यात क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडानंतर नवीन जाती विकसित झाल्या आणि यातूनच निसर्ग निवडीचं तत्व कारणीभूत ठरतं असं प्रतिपादन हे चार्ल्स रॉबर्ट डार्विन या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीच्या बद्दल सिद्धांत मांडला. तो सिद्धांत काय आहे तो पहा. सक्षम ते जगतील. सक्षम असतील ते जगतील म्हणजे इथे जगण्याचा अधिकार कोणाला आहे की ज्यांना या पर्यावरणाशी जुळून घेता येतं, वातावरणाशी जुळून घेता येतं, इथलं तापमान ज्यांना सहन होतं. म्हणजे अस्तित्वात असलेल्या सजीवापासून नवीन सजीव तयार होत असताना सजीव हा अगोदरच्या पिढीतील सजीवापेक्षा नवीन सजीव तयार होत असताना तो मागील पिढ्यापेक्षा पुढची पिढी ही अधिक सक्षम असते. त्याचं कारण असं आहे की सजीव निर्माण होताना, नव्याने जीव निर्माण होतो तेव्हा तो आधीच्या पिढीपेक्षा काही ना काहीतरी सरस असतो. म्हणजे तो त्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी तो त्या परिसंस्थेमध्ये त्या पर्यावरणाशी झगडत असताना तिथल्या वातावरणाशी तो जुळून घेत असतो. जे जुळून घेऊ शकत नाही ते काळाच्या ओघात नष्ट होतात. याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं असेल तर आपण डायनासोर यांचं उदाहरण आपण सांगितलं. अशा असंख्य प्रजाती या पृथ्वीवरती येऊन गेल्या, परंतु ज्यांना या पर्यावरणाशी जुळून घेता आलं नाही त्या मात्र काळाच्या ओघात नष्ट झाल्या. अशी आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतात. यामध्येच चार्ल्स डार्विनने वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करायचे आणि त्या नमुने गोळा करत करत त्यांनी त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी हा सिद्धांत मांडला, तो म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत. या सिद्धांताबद्दलची जी काही माहिती आहे, हा सिद्धांत डार्विननी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. ते पुस्तक आहे ओरिजिन ऑफ द स्पेसिस. हे प्रसिद्ध पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून हा जो भाग आहे तो आपल्या पाठ्यक्रमात टाकलेला आहे. सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. एवढंच नव्हे तर ते त्यांच्यातले ज्यांच्यात ते स्पर्धा करत असतात आणि त्या स्पर्धेतही जे सक्षम असतात तेच जगतात. म्हणजे जगण्याचा अधिकार कोणाला आहे तर जे सक्षम आहेत त्यांनाच इथे जगण्याचा अधिकार आहे. नसता त्यांना काळाच्या ओघात ते नष्ट होतात, ते आपलं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतात. हे डार्विनने स्पष्टीकरण दिले. यामध्ये ते पुढे सांगतात की जो स्पर्धेमध्ये जिंकण्याचे गुणधर्म आवश्यक, त्यांना जिंकण्याचे जे गुणधर्म ज्यांच्यामध्ये आवश्यक गुणधर्म जे असतात तीच तग धरून राहतात
अन्यथा ते कालबाह्य होतात. अक्षरशः जीवघेणी ज्यांच्या ते स्पर्धा करत असतात. जे स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी ज्यांच्यामध्ये जे आवश्यक असणारे गुणधर्म असतात ते जगतात. ज्यांच्यामध्ये आवश्यक असणारे किंवा परिस्थितीशी झगडण्यासाठीचे आवश्यक गुणधर्म नसतील तर ते काळाच्या ओघात नष्ट होतात, म्हणजे ते मरतात. हेच डार्विननं त्यांच्या स्पष्टीकरणात मांडलं आहे. डार्विनचा सिद्धांत, निसर्गनिरूढ सिद्धांत, तो बऱ्याच काळापर्यंत सर्व मान्य राहिला. नंतर त्याबद्दल काही आक्षेपही घेण्यात आले. परंतु आक्षेप पाहण्याअगोदर आपण निसर्गनिरूढीचे तत्व एकदा समजून घेऊया. पहिला मुद्दा काय आहे? सक्षमते जगतील म्हणजेच कार्यरत राहते व त्यातूनच नव्या जाती निर्माण होतात. म्हणजे नव्या जाती निर्माण होताना पूर्वीच्याच असलेल्या जातीपासून नवीन जाती यामध्ये निर्माण होत असतात. निसर्गनिरूढीचे स्पष्टीकरण देताना पहिला मुद्दा काय आहे? एकूण 5 मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. पहिला मुद्दा आहे सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. म्हणजे सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करत असतात. म्हणजे पुनरुत्पादनाची प्रक्रिया ही प्रचंड संख्येने असते, हे आपल्या या मुद्द्यात लक्षात येते. दुसरा मुद्दा असा आहे की या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतो तोच तग धरून राहतो, अन्यथा तो काळाच्या ओघात नष्ट होतो. म्हणजे तग धरण्याची क्षमता, ज्याच्याकडे जिंकण्यासाठी आवश्यक असणारे जेवढे गुणधर्म आहेत ते ज्यांच्याकडे आहेत तेच जिंकू शकतात, अन्यथा बाकीचे मरतात. हे आपल्याला दुसऱ्या मुद्द्यामध्ये लक्षात येतं. तिसरा मुद्दा आहे की हे सर्व सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात. म्हणजे कोणत्याही प्रजातीमध्ये जर सजीव जन्माला आला असेल तर त्यांच्यामध्ये ते एकमेकाशी जीवघेणी स्पर्धा करतात. त्यांच्यातला जो सक्षम आहे तोच टिकतो, अन्यथा बाकीचे नष्ट होतात. चौथा मुद्दा आहे की निसर्गामध्ये सुयोग्य जीवच जगतात. म्हणजे जगण्याचा अधिकार फक्त सुयोग्य जीवांनाच आहे, बाकीचे मरतात. यालाच डार्विनने एक नाव दिलं, त्यालाच काय म्हटलं? निसर्गनिरूढ असं म्हटलं. म्हणजे निसर्गनिरूढ म्हणजे काय? तर निसर्गात सुयोग्य जीव जगतात, बाकीचे मरतात. म्हणजे जगण्याचा ज्या कोणाला अधिकार आहे, जे सक्षम असतात त्यांनाच जगण्याचा अधिकार आहे, बाकीचे नष्ट होतात. आता 5 नंबरचा मुद्दा असा आहे की जगलेले जीव पुनरुत्पादन करतात. म्हणजे जे तग धरून आहेत, ज्यांना पर्यावरणाशी जुळून घेता आलं आणि ज्यांच्यामध्ये जिंकण्यासाठीचे आवश्यक गुणधर्म होते, तग धरून जे होते तेच जीव काय करतात? पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्यापेक्षा वेगळ्या वैशिष्ट्यासह, म्हणजे मागील पिढीचे वैशिष्ट्यास वेगळे नवीन प्रजाती ह्या तयार होत असतात. म्हणूनच प्राचीन काळापासूनचे आतापर्यंतच्या सजीवांमध्ये, शरीर रचनेमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल पाहायला आपल्याला मिळतात. याचं उदाहरण म्हणजे मानववंशशास्त्राचा आपण अभ्यास करताना त्यामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाईल की यामध्ये सुरुवातीचा मानव कसा होता आणि आजचा मानव कसा होता, वेगवेगळ्या ठिकाणच्या मानवामध्ये असलेली जी काही गुणधर्म वैशिष्ट्ये आहेत ही कशा प्रकारची भिन्न आहेत, हे आपल्याला या निसर्गनिरूढीच्या तत्वावरून आपल्याला समजते. आता याबद्दल काही आक्षेप होते, ते आक्षेप काय आहेत ते पाहूया. निसर्गनिरूढीच्या सिद्धांताला काही आक्षेप आहेत. ते आक्षेप कोणते आहेत, कशा संबंधी आहेत ते पहा. डार्विनच्या आक्षेपासंबंधी, त्यावरती घेतलेल्या आक्षेपासंबंधी नैसर्गिक निवडीच्या खेरीज आणखी काही बाबी यामध्ये आवश्यक होत्या. म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट अशी नाही की जी फक्त ते एक उत्क्रांतीला कारणीभूत आहे. म्हणजे उत्क्रांतीला ही फक्त निसर्ग निवडच ही उत्क्रांतीला कारणीभूत नाहीये, असं हा आक्षेप मांडण्यात आलेला आहे. हा आक्षेप समजून घ्या. निसर्ग निवड ही जी आहे ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. म्हणजे अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या उत्क्रांती घडून येण्यासाठी त्या महत्वाच्या आहेत, असं डार्विनच्या सिद्धांतावरती घेण्यात आलेला हा पहिला आक्षेप आहे. दुसरा आक्षेप असा आहे उपयोगी बदल. म्हणजे निसर्गामध्ये घडलेले उपयुक्त बदल आणि काही निरुपयोगी बदल आहेत. या बदलाचं स्पष्टीकरण मात्र डार्विनला देताना आहे. म्हणजे कोणत्या बदलामुळे कोणते बदल घडले गेले आणि ते उत्क्रांतीला अनुकूल होते, निरुपयोगी बदल कोणते होते की ज्यामुळे उत्क्रांतीला ते अनुकूल नव्हते, म्हणजे प्रतिकूल होते. असे बदलाचं स्पष्टीकरण हे डार्विनला देता आलेलं नाही. म्हणजे नंबर 2चा मुद्दा, पहिला मुद्दा आपल्या लक्षात आलाय. त्यानंतरचा तिसरा जो आहे तो आहे सावकाश होणारे बदल. म्हणजे काही बदल सजीवामध्ये आहेत की सावकाश होतात. जसं की आपण म्हटलं की जर मानवातला एखादा अवयव लुप्त पावायचा असेल तर त्याला लक्षावधी वर्षे लागतात. त्यानंतर त्यामध्ये नवीन बदल हा घडून येतो. म्हणजे डीएनएच्या प्रत्येक पिढी बदलत असताना
काही सूक्ष्म बदलाने भेद निर्माण होतात, की जे काही बदल हे किरकोळ असतात, काही लक्षणीय असतात. त्यामध्ये काही किरकोळ जे बदल असतात त्या बदलातून नवीन सजीव निर्माण होत असतात. सावकाश होणारे असे जे बदल असतात आणि काही बदल हे एकदम होणारे बदल असतात, म्हणजे किरकोळ आणि लक्षणीय बदल असतात. यांचा उल्लेख मात्र ह्या डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताला अनुकूल नव्हत्या, म्हणजे धरून नव्हत्या. हा मुद्दा मात्र या आक्षेपाच्या बद्दलचे मांडण्यात आलेले एकूण हे 3 मुद्दे आपल्याला या ठिकाणी आहेत. आपल्याला निसर्ग निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेले आक्षेप आपल्याला विचारले जाऊ शकतात, आपल्याला 3 मार्कालाही विचारले जाऊ शकतात. हा 2 आक्षेप लिहा असाही प्रश्न जर असेल तर आपल्याला ते लिहावा लागेल. लॅमार्कवाद काय सांगतो? लॅमार्क म्हणजे काय? तर लॅमार्क बाप्तिस्ट लॅमार्क हा फ्रेंच शास्त्रज्ञ आहे. 1744 आणि 1829 या काळामध्ये या लॅमार्कने संपादित गुणाचा अनुवंश हा सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्यांनी मांडलेल्या काही सिद्धांत आहेत की यांना इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत, म्हणजे मिळवलेले बदल आणि संक्रमण यांचा सिद्धांत, म्हणजे मिळवलेल्या वैशिष्ट्यांचा सुद्धा सिद्धांत यांनी मांडला. या सिद्धांतानुसार यांचं काय मत होतं ते पाहूया. उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीररचनेत बदल होत असतो आणि हे बदल ह्या बदलामागे त्या जीवाने केलेले प्रयत्न असतील अथवा त्या जीवाने केलेले आळस असेल. ह्या 2 गोष्टीवर लॅमार्कवाद आहे. आणि लॅमार्कवादामध्ये सजीवाने त्याच्या जीवन काळामध्ये केलेले कष्ट असतील, मिळवलेले संपादित केलेले काही गुण असतील, त्याने केलेली मेहनत असेल किंवा आळस असेल किंवा एखादा कलागुण असेल की जो त्याच्या पुढच्या पिढीमध्ये काय होतो, संक्रमित होतो. जसे की आपण प्रल्हाद शिंदे, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, आशा भोसले अशांची आपण जर नावं घेतली तर आपल्याला यामध्ये असं दिसून येतं की त्यांच्या मागच्या पिढ्यांनी काही संपादित केलेले जे गुण आहेत की ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात. जसं की आदर्श शिंदे असेल, प्रल्हाद शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, अशी जी उदाहरणं आपण देतो. तर यामध्ये त्या सजीवाने त्यांच्या जीवन काळामध्ये काही गुण संपादित केलेले असतात आणि संपादित गुणांचा अनुवंशवाद हा लॅमार्कवाद सांगतो. म्हणजे लॅमार्कचं म्हणणं असं आहे की एखाद्या सजीवाने त्याच्या जीवन काळामध्ये काही गुण संपादित केले तर तीच गुण त्याच्या पिढ्यामध्ये पुढे संक्रमित होत असतात. हा एक मुद्दा त्यांनी मांडला. परंतु काही याच्यामध्ये असंही त्यांनी मत मांडलं की काही सजीवाने त्याच्या जीवन काळामध्ये आळस केला असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये निर्माण होणाऱ्या पिढ्या सुद्धा आळशी बनतात, असं सुद्धा त्यांचं मत आहे. यामध्ये इंद्रियाचा वापर आणि इंद्रियाचा वापर न करण्याचा हा सिद्धांत जो आहे यामध्ये त्यांनी एक उदाहरण छानसं दिलेलं आहे, ती म्हणजे जिराफाच्या उदाहरणामध्ये जिराफ आपला अन्न मिळवत असताना, झाडावरचं अन्न खात असताना आपली मान ताणत तो अन्न मिळवत असेल आणि निश्चित त्याच्या मागच्या पिढीपेक्षा आजच्या ज्या पिढ्या आहेत यांच्या सांगाड्यात जर आज बघितलं तर यांच्या सांगाड्यामध्ये आपल्याला बराचसा फरक दिसतो. म्हणजे मागच्या पिढ्या ह्या लक्षावधी वर्षापूर्वीच्या पिढ्या आणि आजच्या पिढ्या यांच्या मानेतला जर फरक बघितला तर आजच्या जिराफाची मान ही मागच्या जिराफाच्या मानेच्या उंचीपेक्षा आजची उंची ही अधिक आहे. म्हणजे त्याने त्याच्या जीवन काळामध्ये अन्न मिळवत असताना जे प्रयत्न केले, अन्न झाडावरचं खात असताना, आणि त्याचे प्रयत्न जे होते ते प्रयत्न त्याच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत गेले आणि असे जे बदल होत गेले, अशा बदलामध्ये काही अनुकूल बदल घडून आले. त्यामध्ये त्यांनी मिळवलेल्या वैशिष्ट्यांचा हा जो उदाहरण जे आहे याचं आपण पहिलं उदाहरण आपण यासाठी सांगूया. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं उदाहरण जे आहे लोहार आपल्यासाठी उदाहरण लक्षात ठेवायचं. पहिलं आपण जिराफ म्हणून ठेवूया. दुसरं उदाहरण लक्षात ठेवत असताना आपण लोहाराचे खांदे. लोहार जेव्हा त्यांच्या पिढ्यामध्ये गावोगावी जाऊन आजही बघतो आपण की जो कष्ट करणारा आहे, काम करणारा आहे आणि घाणाचे घाव घालून ते वस्तू बनवत असतात. परंतु याच कष्टाच्या असणाऱ्या बाबी आणि त्यांच्या बनणाऱ्या शरीराची बळकटी ही जी आहे
तर ही बळकटी त्यांच्या मागच्या पिढ्याकडून पुढच्या पिढ्याकडे आलेली आहे. म्हणून लोहाराचे खांदे हे बळकट होण्याची कारण जी आहे. तर घणाचे घाव घालून लोहाराचे खांदे बळकट होतात, ही मिळवलेल्या वैशिष्ट्यांचं दुसरं उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तिसरं उदाहरण आपण अजून एक लक्षात ठेवूया, ते म्हणजे शहामृग, इमू आणि पेंग्विन हे पक्षी आहेत. या पक्ष्यांनी आपल्या पंखाचा वापर उडण्यासाठी केला नाही. कित्येक वर्षानंतर त्यांनी केला नाही, म्हणून आज त्यांचे पंख जे आहेत ते दुबळे आहेत, कमकुवत आहेत, म्हणून त्यांना उडताना आजही अडचणी येत असतात. हे उदाहरण आहे 3 नंबरचं. 4 नंबरचं उदाहरण आपण पाहूया. पाण्यात राहून पोहणारा जो हंस आहे, बदक आहे, त्याचे पाय पोहण्यासाठी अनुकूलित झाले. म्हणजे जमिनीवर चालत असताना जमिनीवरचे पक्षी, उडणाऱ्या पक्ष्यांचे पायांची रचना बघा आणि बदकाच्या, हंसाच्या पायाची जर रचना बघा, हे पाण्यात राहिल्यामुळे सतत पाण्यामध्ये राहत असल्याने त्याचे पाय हे पोहण्यासाठी अनुकूलित झाले. हे मिळवलेल्या वैशिष्ट्यांचं चौथं उदाहरण आपल्यासाठी आहे. त्यानंतर 5वं उदाहरण आहे, सरीसर्व प्राण्यांमध्ये साप हे उदाहरण येत होतं आणि हे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप आहे. सापाला पूर्वी पाय होते, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी बिळामध्ये जाण्याच्या शरीराच्या रचनेत प्रयत्न केल्याने त्यांचे पाय हे काही वर्षानंतर हे पाय लक्षावधी वर्षानंतर त्यांनी आपले पाय गमावले, म्हणून आज सापाला आपल्याला पाय पाहायला मिळत नाही. ही उदाहरण आपल्यासाठी 5 नंबरचं आहे. म्हणजे लॅमार्कच्या मते काय आहे की लॅमार्कच्या मते गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मध्ये संक्रमित होत असतात, म्हणून मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत ह्या लॅमार्कने मांडला आणि लॅमार्क यांनी हे मिळवलेल्या सिद्धांतालाच या सर्वांनाच काय म्हटलेलं आहे, लॅमार्कवाद असं संबोधलं जातं. म्हणजे या नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या सर्वांना मिळून लॅमार्कवाद हा मांडण्यात आलेला आहे. परंतु लॅमार्क वरती सुद्धा काही आक्षेप होते. ते आक्षेप पहा. पहिला आक्षेप काय होता, तर पहिला आक्षेप असा होता की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीर अंगाच्या विकासाचा अथवा प्रयत्न न केल्यामुळे होणारा ऱ्हास हा मान्य झाला. म्हणजे शरीराचा वापर न केल्यामुळे त्यांचा विकास थांबतो किंवा प्रयत्न न केल्यामुळे ऱ्हास मान्य झाला, पण त्यांच्या पिढीत मात्र दर पिढीमध्ये संक्रमण मात्र अमान्य झाले. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये होतच असतं असं नाही. म्हणजे बऱ्याचशा काही अशा पिढ्या आहेत की मागची पिढी जरी आळशी असेल तर पुढची पिढी आळशी असते असंच नाही, तर त्यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये जर काही गुण संपादित केले असतील तर नवीन पिढी सुद्धा ही कष्टकरी, बळकटी असणारी अशा अनेक पिढ्या ह्या निर्माण होऊ शकतात. त्यांनी केलेले त्यांच्या जीवन काळामध्ये केलेले प्रयत्न जर असतील तर त्यांनी संपादित काही गुण केले असतील तर त्या संपादित गुणांच्या नवीन पिढ्या सुद्धा निर्माण होत असतात. त्यावरचा पहिला आक्षेप आपल्या समोर हा इथे आहे. दुसरा आक्षेप काय आहे, तर स्वतःमध्ये घडून आणलेला बदल. म्हणजे जर एखाद्या सजीवाने उत्स्फूर्तपणे जर स्वतःमध्ये काही इच्छुक बदल करून आणले तर नव्या पिढीकडे ते दिले जात नाही. म्हणजे मागच्या पिढीने मिळवलेले गुण ही पुढची पिढी घेतेच असं नाही, तर कधी कधी घेतही नाही असं आहे. हा मुद्दा मांडत असताना त्यानंतर संपादित गुणांचा अनुवंशवाद हा यांचाच आहे. सजीवाने सजीवाच्या जीवन काळामध्ये संपादित केलेले गुण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात, यालाच संपादित गुणांचा अनुवंशवाद असं म्हणतात. संपादित गुणांचा अनुवंशवाद म्हणजे काय, संपादित गुणांचा अनुवंशवाद म्हणजे सजीवाने सजीवाच्या जीवन काळामध्ये संपादित केलेले गुण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात, त्याला संपादित गुणांचा अनुवंशवाद म्हणतात. म्हणजे मी असं म्हणेल की सचिनने सचिनच्या जीवन काळामध्ये जे काही गुण संपादित केले क्रिकेटच्या संदर्भातले तेच गुण त्यांच्या मुलामध्ये अर्जुनमध्ये कसे संक्रमित झाले हे आपल्या संपादित गुणांचा अनुवंशवाद सांगता येईल. त्यानंतर आपल्याला शिंदेचं उदाहरण सांगता येईल. प्रल्हाद शिंदे त्यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये जे काही आवाजाच्या संदर्भातले जे गुणधर्म होते ते त्यांनी उतरले, ते त्यांच्या मुलामध्ये म्हणजे अनिल शिंदे असतील, त्याच्यानंतर मिलिंद शिंदे असतील आणि मिलिंद शिंदे, अनिल शिंदे यांच्या पिढ्यातील असणारे आजचे जे नव्यानं आलेले जे आदर्श शिंदे असतील, ही जी काय आहेत हे उदाहरणं जर सांगायची असेल तर असे जे काही आहेत तर सजीवाने सजीवाच्या जीवन काळामध्ये काही गुण संपादित केले असतील तर तेच गुण पुढच्या पिढीमध्ये काय होत असतात, संक्रमित होत असतात. यालाच आपण संपादित गुणाचा अनुवंशवाद सुद्धा असं आपण म्हणू शकतो.